नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी हायटेक शेतकरी या कॅम्पेनची सुरुवात आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. एका नवीन अध्यायाला, एका नवीन युगाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच श्री गणरायाच्या आशीर्वादाने आपण हायटेक शेतकरी या कॅम्पेनची सुरुवात करत आहोत. यामध्ये सर्व शेतकऱ्यांची साथ पाहिजे, जेणेकरून की आपणा सर्वांची प्रगती होईल. आपले ग्रुपमध्ये काम केल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण की शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनामध्ये भरपूर अडचणी येतात. यांत्रिकीकरणाच्या असू द्या किंवा शेतीच्या असू द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा उद्योजकच आहे की तो एक पर्टिक्युलर अमाऊंट गुंतवणूक करतो. वर्षभराने त्याचं पीक येतं, ठीक आहे, आणि त्यातून तो त्याचं की उदरनिर्वाह चालू ठेवतो. तर की हा एक महत्त्वाचा उद्योग आहे शेती उद्योग. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या एकत्रितपणे आपण मांडत नाही, त्याच्यामुळे सोल्युशन निघत नाही. तर त्याचाच एक भाग म्हणून मी हायटेक शेतकरी, प्रत्येक शेतकरी हा हायटेक शेतकरी व्हायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्याआधी आमची ओळख करून देतो. आम्ही हायटेक ॲग्रो ग्रुप सातारा गेले 4 वर्ष ट्रॅक्टर, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स या क्षेत्रात कार्यरत आहोत. आम्ही किर्लोस्कर पॉवर टिलर्स, कॅप्टन मिनी ट्रॅक्टर्स, एस्कॉर्ट ट्रॅक्टर्स तसेच अद्ययावत कृषी यांत्रिकीकरण, अद्ययावत कृषी अवजारे यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. माझी ओळख करून देतो. मी महेश घोरपडे. गेली 12 वर्षे मी कॉर्पोरेट्समध्ये जॉन डियर, मास्किओ गास्पार्डो, किर्लोस्कर ऑयल इंजिन्स या नामवंत कंपन्यांबरोबर काम केलं आहे. मला शेती उद्योगामध्ये जॉईन करण्याची किंवा स्टार्ट करण्याची प्रेरणा जॉन डियर कंपनीतून मिळाली. जॉन डियरमध्ये काम केल्यामुळे की मला ट्रॅक्टर, अवजारे याबाबत माहिती झाली. त्यानंतर मास्किओ गास्पार्डो इटालियन कंपनी, त्यासोबत काम केलेलं आहे. तर यातूनच एक विचार पुढे आला की शेतकऱ्यांना आता लेबर प्रॉब्लेम आहे. ते लेबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी की कमीत कमी पैशामध्ये की जास्तीत जास्त की फायदा कसा होईल, कमीत कमी गुंतवणुकीमध्ये किंवा ते इक्वेशन कसं बसवता येईल की ज्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होईल. तर हा आजचा आपला पहिला रेकॉर्डिंग सेशन आहे, पहिला एपिसोड आहे हायटेक शेतकरी या कॅम्पेनमधला. माझ्यासोबतच किंवा की तुमच्याकडून पण मला इनपुट्स लागतील, तुमची पण मदत लागेल की हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी. आपण एक टेलिग्राम चॅनल पण चालू करतो आहे, मी हायटेक शेतकरी नावाने. त्याची लिंक पण तुम्ही किंवा सर्च करू शकता, मी हायटेक शेतकरी टेलिग्राम ॲपमध्ये. तसेच आपलं यूट्यूब चॅनल आहे हायटेक ॲग्रो ग्रुप सातारा. फेसबुक पेज आहे हायटेक ॲग्रो ग्रुप. तर या ग्रुपवरती तुम्ही तुमचे कमेंट्स, फीडबॅक, क्वेश्चन्स विचारून की फीडबॅक देऊ शकता. त्याच्यावरती आम्ही निश्चितच काम करू. यामध्ये एकत्रित काम करणं म्हणजे की आपण ग्रुपमध्ये जेव्हा ऑर्डर्स देतो, ठीक आहे, तर त्यामध्ये निश्चितच हवं की फायदा होतो आम्हाला. प्रत्येक महिन्याला हवं की आमचे की जे ट्रॅक्टरचं सेल आहे, आता सध्या आम्ही एस्कॉर्ट्स ट्रॅक्टर, कॅप्टन मिनी ट्रॅक्टर, किर्लोस्कर पॉवर टिलर्स आणि इतर मेक इन इंडिया अवजारे किंवा जी इम्पोर्टेड अवजार आहे, जी इंडियामध्ये हवं की त्या क्वालिटीची मिळत नाही, तर त्या पद्धतीने पण आपण काम करतो, जेणेकरून शेतीमध्ये यांत्रिकीकरणामध्ये फायदा होईल. तर मी हायटेक शेतकरी या कॅम्पेनचा मुख्य उद्देश या 3 गोष्टींवरती काम करण्यामध्ये आहे. संपूर्ण कृषी यांत्रिकीकरण, अद्ययावत कृषी यांत्रिकीकरण, दुसरं म्हणजे सेंद्रिय शेती आणि तिसरा महत्त्वाचा भाग आहे हायटेक शेतीमाल बाजारपेठ. हायटेक शेतीमाल बाजारपेठमध्ये आपण एक्सपोर्टच्या पण ऑर्डर्स बघणार आहोत, डॉमेस्टिकची पण रिक्वायरमेंट फुलफिल करणार आहोत. मी पुण्यामध्ये असल्यामुळे माझे बरेचसे ग्रुप्स आहेत, कनेक्शन्स आहेत शेती उद्योग क्षेत्रामध्ये. तर त्यातून तुम्हा सर्वांचा कसा फायदा होईल, तर हे आपण बघणार आहोत. कमॉडिटीजमध्ये की मेनली की आलं, हळद, परत बटाटे, भात, मेनली इंद्रायणी भात. तर यावरती आपण यावर्षी स्टार्ट करणार आहोत. तसेच की तुम्हाला की तुमची गुंतवणूक, तुम्ही FDs वगैरे हे ते करतात, तर काही जण हो की तुम्ही सेम इन्व्हेस्टमेंटमधून की जास्तीत जास्त फायदा कसा करू शकता, त्यासाठी आमच्याकडे स्टॉक मार्केटचे पण एक्सपर्ट्स आहेत, तर ते पण की तुम्हाला हेल्प करतील. तर टेलिग्रामच्या माध्यमातून आपण कनेक्ट राहणारच आहोत. तुमचे प्रश्न वगैरे की या सर्व माध्यमातून टेलिग्राम, यूट्यूब, फेसबुक या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच. तर आपण नॉमिनल फीज म्हणजे की फक्त ₹99 जॉईनिंग फी असेल. जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल असेल त्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी विक्री, तसेच बऱ्याचशा ऑफर अवजारांच्या किंवा याच्या असतील, सेंद्रिय शेती रिलेटेड असेल,
तर या सगळ्या ऑफर्स वगैरे त्या प्रायव्हेट चॅनलमधून मिळतील. आपण 99 रुपयेच का, तर एक नॉमिनल फी की जे इंटरेस्टेड लोक आहेत ज्यांना खरंच बाबा की हायटेक शेतकरी म्हणून काम करायचं आहे, तर ते आपल्यासोबत अटॅच राहतील आणि ते पण हळूहळू बाबा की गोष्टी शिकतील. ऑनलाईन येणं किंवा हे खूप अवघड नाही आहे, की शेतकऱ्यांना पण ते आता सोपं झालं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त शेतकरी, तुम्ही, आम्ही व्यावसायिक म्हणून कनेक्ट होऊ शकतो. ते आता पहिल्यापेक्षा खूप सोपं झालं आहे. तर की हाच एक प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्ही सगळे आमच्यासोबत असाल याची मी खात्री देतो. आमचे ग्राहक आहेतच. आमचा जवळपास आता 3000 ग्राहकांचा व्याप आहे. 3-4 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं आहे. तर साताऱ्यामधले बरेचसे शेतकरी कनेक्टेड आहेत. तसेच हळूहळू कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, पश्चिम महाराष्ट्रामधले बरेचसे शेतकरी कनेक्ट होतील आणि लवकरच आपण किंवा की पूर्ण महाराष्ट्रभर आपलं की ही ख्याती इंटरनेटच्या माध्यमातून पोचू याची अपेक्षा आहे. आत्ता सध्या आपण महाराष्ट्रापासून स्टार्ट करतो आहे, कारण की मराठी माणूस हा की शेती समजतो, लोकांना समजतो, ग्रुपमध्ये चांगलं काम करू शकतो आणि हेच आपण की एक्झाम्पल बाकीच्या स्टेटमध्ये पण घेऊन जाणार आहोत. की त्यासाठी की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून कार्यरत होणं ही खूप गरजेचं आहे. यातून चांगले निर्णय होतील, चांगले विचार पुढे येतील. या चांगल्या विचारांना दिशा कशी मिळेल की यावरती आपण काम करणार आहोत. ठीक आहे की प्रत्येक गोष्ट करताना बऱ्याचशा अडचणी येतात. आमची पण सुरुवात आहे. तर या गोष्टी करताना अडचणी येतील, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं पाठबळ गरजेचं आहे. तर की आजचा हा पहिला भाग आपला की मेनली की आपण कसं करणार आहोत, काय करणार आहोत या संदर्भात आपण बोलत आहोत. तर संपूर्ण कृषी यांत्रिकरणामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या घडीला लोकांची जी रिक्वायरमेंट आहे पॉवर टिलर, पॉवर विडर, त्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. 8 HP ते 15 HP पर्यंत किर्लोस्करचे पॉवर टिलर्स उपलब्ध आहेत. 8 HPचा जो पॉवर टिलर आहे तो आले, ऊस, हळद यामध्ये भर लावण्यासाठी, तसेच तुमचं बाकीच्या इतर मशागती, आंतरमशागत यासाठी हवं की तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा की पॉवर टिलर आहे की जो मल्टीपर्पज आहे. 12 HP, 15 HPचे पॉवर टिलर हे तुम्हाला ऊस पिकासाठी किंवा इतर पिकासाठी ज्यांची रुंदी ही जास्त असते, काम करण्याची रुंदी जास्त असते, त्यामध्ये तुम्हाला काम येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर 8 HPचा पॉवर टिलर हा 11 इंच ते 4 फूट एवढा ॲडजस्टेबल आहे. म्हणजे 2.5 फुटापर्यंत त्याचा रोटावेटर ॲडजस्टेबल होतो. त्यामुळे की 1 फूट ते 4 फूट सरीमध्ये तो आरामात काम करतो. ऊसामध्ये 4.5-5 फुटीपर्यंत पण करतो, जो रेझर लावून. हा किर्लोस्कर मिंटी 8 HP डिलक्स हा पॉवर टिलर हे एक महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे की हे आपण की आमच्याकडे उपलब्ध आहे. ओके, तर की असेच बाकीचे पॉवर टिलर्स किंवा हे आपण करू शकतो. ओके, तर आपण किर्लोस्कर पॉवर टिलरबाबत बोलत होतो. तर असेच की बाकीचे पण सगळे प्रॉडक्ट चांगले असतात. ओके, पण त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण घरपोच सेवा ही पॉवर टिलरमध्ये कोणी प्रोव्हाइड करत नाही. आपण पॉवर टिलरमध्ये घरपोच सेवा प्रोव्हाइड करतो. स्पेअर पार्ट्स आपण जे कंपनीचे रेट्स आहे की त्यामध्ये प्रोव्हाइड करतो. त्यातलाही पुढचा भाग म्हणून की आपण आता सातारा जिल्ह्यामध्ये की प्रत्येक आठवड्याला की सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे की दिवसावाईज आपण सर्व्हिस चालू करणार आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार सातारा कोरेगाव, बुधवार वाई तालुका, गुरुवार फलटण तालुका, ही अशा पद्धतीने आपण सर्व्हिसची फॅसिलिटी चालू करणार आहोत. जेणेकरून शेतकऱ्याला कमीत कमी पैशामध्ये चांगली सर्व्हिस मिळेल आणि रेग्युलर मेंटेनन्समुळे त्याचे काम थांबणार नाही, काम सुरू राहील. तर अशा पद्धतीने आपण सेवा चालू करत आहोत. तर किर्लोस्कर पॉवर टिलरचा 8 HP तुम्हाला लक्षात आला असेल, जो आले, हळद, ऊस या तिन्ही पिकांमध्ये की अत्यंत उपयुक्त आंतरमशागतीसाठी आणि इतर कामासाठी उपयुक्त असा पॉवर टिलर आहे. दुसरंच की 8 HPचा किर्लोस्करचा पॉवर विडर म्हणून तो भात शेतीसाठी एक वरदान आहे की जो भांगलणी, परत तुम्हाला चिखलणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर ते सुद्धा पॉवर विडर आपण बरेचसे जावळी, महाबळेश्वर, पाटण, भोर या भागामध्ये दिलेले आहेत. बरेचसे शेतकऱ्यांना माहितीसुद्धा आहे की आपण की हे पॉवर विडर गेल्या 3-4 वर्षापासून चांगले काम करत आहेत. किर्लोस्करचा 8 HPचा पॉवर टिलर गेल्या वर्षी लॉन्च झाला. 1 वर्षामध्ये जवळपास आपण 150पेक्षा जास्त ग्राहक आहेत किर्लोस्कर पॉवर टिलरचे सुद्धा, आणि अतिशय चांगली आणि रास्त किमतीमध्ये हे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. हे इंडियन प्रॉडक्ट्स म्हणजे की भारतीय बनावटीचे प्रॉडक्ट्स, मेक इन इंडिया प्रॉडक्ट्स ही अतिशय गुणवत्ता दर्जेदार असलेले आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर किर्लोस्करचा पण त्यापैकीच एक भाग आहे. तेच किर्लोस्कर पॉवर टिलर 12 HP आणि 15 HPचे 2 पॉवर टिलर उपलब्ध आहेत.
तर ते तुम्हाला व्हायब्रेशन फ्री पॉवर टिलर आरामात काम करू शकता, बसून काम करू शकता. ऊस शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा हा पॉवर टिलर भाग आहे की ऊसाला जेवढी आपण भर देतो तेवढी आपल्या उत्पन्नामध्ये जास्त भर पडते. हे जे पॉवर टिलर वापरतात की त्यांना कळून चुकलेलं आहे की पॉवर टिलर हा किती महत्त्वाचा आहे. थोडेसे कष्ट आहेत पण प्रॅक्टिसनी ते की तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळता येऊ शकतं. कारण ते नॉर्मल प्रॉडक्ट नाही, 2 व्हीलर 4 व्हीलरसारखं नाही. ते तुम्ही बसून चालू शकता, पण त्याला प्रॅक्टिस पाहिजे. त्यामुळे भरीसाठी तुम्हाला सरी घालायच्या असतील तर रेझर वापरू शकता. आता आम्ही पेरणी यंत्र पण डेव्हलप केलं आहे पॉवर टिलर, पॉवर विडरसाठी. तसेच आपलं बेबी विडर म्हणून आम्ही एक प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे. तर ते बेबी विडर पण अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला भांगलीचा मजुराची समस्या आहे, जिथे मजूर मिळत नाही, तर एकदम कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. या सर्वांसाठी सबसिडीसुद्धा उपलब्ध आहे गव्हर्नमेंटची, पण लकी ड्रॉ पद्धतीने ही सबसिडी आहे. तरी तुम्हाला ह्याला रजिस्ट्रेशन नसतं, त्यामुळे की जेव्हा कधी सबसिडी किंवा तुम्हाला की आपण सबसिडी मिळवून देण्यासाठी हवं की प्रयत्न करू शकतो. तर हे झालं किर्लोस्करचं. आमचे एस्कॉर्ट्स ट्रॅक्टर 15 HP ते 75 HP पर्यंत ट्रॅक्टर उपलब्ध आहे. आता ट्रॅक्टरबाबत बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं की ट्रॅक्टर सगळे चांगले असतात, पण आपल्याला ट्रॅक्टरमध्ये काय पाहिजे, त्याने सगळी कामं केली पाहिजेत. ओके, मायलेज चांगलं पाहिजे. सगळ्यात आधी आपण मायलेजचं बघतो, कारण की स्टार्टर मारलं की पहिले डिझेल लागतं. तर भारतीय कंपन्या याच्यावरती मायलेजवरती सगळ्यात चांगलं काम करू शकतात, की जे परदेशी कंपन्या मायलेजवरती काम न करता फक्त परफॉर्मन्सचा विचार केला जातो. आपल्याकडे मायलेज प्लस परफॉर्मन्स हे दोन्हींचा विचार केला जातो. तर असे एस्कॉर्ट कंपनी ही 1970 पासून जवळपास 50 वर्षापासून कार्यरत आहे. पॉवर ट्रॅक, फार्म ट्रॅक. काही कारणांमुळे कंपनी डबघाईला आली होती, किंवा मागे पडली होती मार्केटमध्ये, पण त्यांनी बरेचसे इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर आता 2015 पासून ही ऑल इंडिया सेकंड रँकला आहे. तर असे फार्म ट्रॅक, पॉवर ट्रॅकचे ट्रॅक्टर्स आपल्याकडे 15 HP पासून 75 HP पर्यंत उपलब्ध आहेत. त्यातलं महत्त्वाचं सांगायचं झालं, जे चांगले प्रॉडक्ट्स आहेत, मिनी ट्रॅक्टर आता सगळ्यांची गरज आहे, कारण की शेती कमी कमी होत चालली आहे. शेतीची साईज 2 एकर 1 एकर, की म्हणजे आपण आता की सगळे मराठी कुटुंबामध्ये आहोत की वडिलोपार्जित शेती ही 10 एकरची होती, 20 एकरची होती, ती भावंडामुळे किंवा ह्याच्यामुळे की वाटण्यांमुळे की कमी कमी होत चालली आहे साईज. तर त्याच शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, तर यावरती आपण काम करणार आहोत. मला शेतीचं थोडंफार ज्ञान आहे, तुमच्यामुळे अजून त्या ज्ञानामध्ये भर पडेल. माझ्यामुळे तुम्हाला 4 गोष्टी काही माहिती पडतील, तुमच्याकडून मला 4 गोष्टी माहिती पडतील. तर असे आपण या ग्रुपमध्ये काम करणार आहोत की सगळ्यांना एकत्र येऊन कसा फायदा होईल, सगळ्यांचं एकत्र येऊन काम कसं होईल. तर फार्म ट्रॅक ट्रॅक्टरबाबत बोलायचं झालं तर ॲटम हा 26.5 HPचा ट्रॅक्टर. आता मिनी ट्रॅक्टरची इंडस्ट्री वाढत चालली आहे, कारण की शेतीची साईज कमी होत चालल्यामुळं लोकांच्या गरजा मिनी ट्रॅक्टर पुरत्या मर्यादित आहेत आणि मिनी ट्रॅक्टरनी सगळं काम होतं. ठीक आहे, ऊस शेतीसाठी तर मी म्हणतो की मिनी ट्रॅक्टर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. जो कोणी ऊस पिकवणारा शेतकरी आहे किंवा जो कोणी तरकारी किंवा फळबागा यामधला शेतकरी आहे, तर त्यांच्यासाठी मिनी ट्रॅक्टर सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. कमी गुंतवणुकीमध्ये की जास्त फायदा देणारा की हा ट्रॅक्टर आहे. फार्म ट्रॅक ॲटम 26.5 HP, जो 3 फूट, 3.5 फूट आणि 4 फूट या 3 स्टेपमध्ये ॲडजस्ट होतो. हा एकमेव ट्रॅक्टर आहे 26.5 HP मधला आणि प्रीमियम ट्रॅक्टर आहे, व्हायब्रेशन फ्री, जो 3 सिलेंडर. तर असा हा फार्म ट्रॅक ॲटम मिनी 26.5 HP ट्रॅक्टर, जो 3 सिलेंडर व्हायब्रेशन फ्री जॅपनीज मित्सुबिशी इंजिन आहे. जे मित्सुबिशी कंपनी ही जगात नंबर 1 इंजिन मॅन्युफॅक्चरर आहे. तर त्यांचं इंजिन आपण की स्पेशली डिझाईन करून घेतलं आहे आपल्या भारतीय शेतकऱ्यांची गरज ओळखून. कसं इंजिन पाहिजे, काय पाहिजे, किती ताकद पाहिजे, किती टॉर्क पाहिजे, तर हे आपण 26.5 HPचं इंजिन बनवलं आहे. आणि त्यातलं की ट्रान्समिशन गिअरबॉक्स 27 HPचा गिअरबॉक्स आहे, त्यामुळे मागे PTO जो फिरतो त्याला ताकद 22 HPची मिळते. तर ही ताकद की दुसऱ्या कुठल्याही मिनी ट्रॅक्टरमध्ये नाही, की एक 22 HPच्या आसपास की ती PTOला ताकद मिळाल्यामुळे रोटावेटर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतो आणि 4 फुटीचा रोटर 24 ब्लेडचा या ट्रॅक्टरला आरामात चालू शकतो. म्हणजे मिनी ट्रॅक्टरला 4 फूट रोटर चालणं म्हणजे की भरपूर काम झालं छोट्या याच्यासाठी. परत पेरणी यंत्र आहे, परत रिपर कापणी यंत्र, मळणी मशीन तुमचं 15 HP ते 20 HP पर्यंत पण चालू शकतं. आमचे काही शेतकरी 20 HPचं मळणी मशीन पण चालवतात ते भाताचं या ट्रॅक्टरवरती. परत हा 8 ते 10 टनापर्यंत म्हटलं तरी ट्रेलर ओढू शकतो. की असा हा मिनी ट्रॅक्टर सर्व गुण संपन्न, ज्याला 26.5 HPचं मित्सुबिशी जॅपनीज इंजिन आहे, 27 HPचं एस्कॉर्टचं ट्रान्समिशन आहे, परत जे हायड्रॉलिक आहे
ते मीटा कंपनीचं आहे. मीटा ही कंपनी हायड्रोलिकसाठी खूप फेमस आहे, जगातली नंबर 1 कंपनी आहे इटालियन. त्याचं हायड्रोलिक आहे 750 किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी. परत हायड्रोलिकला सेन्सर आहेत, म्हणजे तुम्ही नांगरताना किंवा बाकी काम करताना फनपाळी मारताना मध्ये काय आलं तर ते ऑटोमॅटिकली सेन्सरमुळे तुमचं हायड्रोलिक वरती येतं. त्यामुळे जे होणारं नुकसान आहे तुमच्या नांगराचं किंवा याचं तर ते होत नाही. तर असा हा की ट्रॅक्टर की सर्व गुणसंपन्न हायड्रोलिक सेन्सरसहित जे मोठ्या ट्रॅक्टरमध्ये फॅसिलिटी असं 12 स्पीड आहेत आणि ड्युअल पी टी ओ आहे, म्हणजे इकॉनॉमी पी टी ओ आणि पॉवर पी टी ओ. तर दोन्ही पी टी ओ तुम्ही वापरू शकता. पॉवर पी टी ओ जे तुम्हाला रोटावेटर समजा हेवी काम करायचं आहे तुम्ही पॉवर पी टी ओ वापरू शकता. इकॉनॉमी पी टी ओ तुम्हाला जनरेटर किंवा पंप ही साधी अवघी जी पी टी ओ ऑपरेटेड काम आहेत ते करा, तेव्हा तुम्ही इकॉनॉमी पी टी ओ वापरू शकता. असा हा ड्युअल पी टी ओवाला ट्रॅक्टर प्लस तुम्हाला कंपनी फिटेड हायड्रॉलिक वॉल दिलेला आहे डम्पिंगसाठी. तर हा कुठल्याही छोट्या ट्रॅक्टरमध्ये नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हा ट्रॅक्टर 3 फूट रुंद होतो. तर दुसरा कुठलाही ट्रॅक्टर 26.5 HP रेंजमधला 27 HP म्हटलं तरी काय हरकत नाही, कुठलाही ट्रॅक्टर 3 फूट रुंद होत नाही. असा हा एकदम आम्ही रास्त किमतीमध्ये 3 फूट किटसहित इन्शुरन्स पासिंग ॲक्सेसरीजसहित तुम्हाला चांगल्या ऑफर्समध्ये उपलब्ध करून देतो. तर या ग्रुपला कनेक्टेड राहाल तर तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट्स मिळतील, मॅक्सिमम फायदे मिळतील, मॅक्सिमम माहिती मिळेल जे करून तुमच्या फायद्याचे असेल. आमचे असंख्य ग्राहक आहेत फार्म ॲटम ट्रॅक्टरचे. आम्ही वर्षभरामध्ये जवळपास 160 ट्रॅक्टर दिले. तर त्या कुठल्याही शेतकऱ्याचा फीडबॅक घेऊ शकता. तसंच मोठ्या ट्रॅक्टरमध्ये बोलायचं झालं तर आता मी जसं सांगितलं की शेतकऱ्यांच्या गरजा ही शेती कमी होत चालल्यामुळे मिनी ट्रॅक्टरचं की मागणी वाढत चाललेली आहे. तर मिनी ट्रॅक्टरमध्ये हा असा सर्व गुणसंपन्न सगळ्यात बेस्ट ट्रॅक्टर आहे की बिंदास घ्या. आणि आम्ही तुम्हाला घरपोच सेवा देण्यामध्ये तयार आहोतच. ओके, त्यामध्ये कुठल्याही अडचणी असतील काही असतील कधी पण तुम्ही हे करू शकता. अडचणी तर येणार ठीक आहे, पण आम्ही त्यासाठी तयार आहोत की कुठल्याही अडचणींना सामोरं जाण्यासाठी. आणि तुमची ताकद पाठबळ आहेत आम्हाला. ओके. आणि मोठ्या ट्रॅक्टरमध्ये बोलायचं झालं तर आता मेनली ऊस वाहतूक नांगरटीसाठी 50 HP ते 60 HP ट्रॅक्टरची मागणी वाढत आहे. 45 HP पण ट्रॅक्टर मागितले जातात, पण 45 HP पण प्रमाण कमी होत चाललं आहे. तर की आपले एस्कॉटची रेंज 15 HP ते 75 HP म्हणजे त्यातल्या त्यात बोलायचं झालं तर युरो सिरीज पॉवर ट्रॅक जी 35 HP ते 45-50 HP पर्यंत अतिशय उत्तम ट्रॅक्टर. युरो 45 हा 47 HP ट्रॅक्टर अतिशय चांगला आहे. अतिशय म्हणजे की आमचे सगळेच ट्रॅक्टर सर्व गुणसंपन्न ट्रॅक्टर आहेत. मोठ्या ट्रॅक्टरमध्ये जर बघायचं तर ड्युअल क्लच, ड्युअल पी टी ओ हे कॉमन झालेलं आहे. पॉवर स्टेरिंग आणि ऑइल ब्रेक हे 4 फंक्शन कॉमन झाले. त्याच्या व्यतिरिक्त आपण मल्टीस्पीड रिवर्स पी टी ओ हे एक चांगलं ऑप्शन देतो. परत की तुमची मागची हंडी ओके जी आपण ई पी सायक्लिक देतो. ई पी सायक्लिक हे खूप कमी ट्रॅक्टर्सला येतं. ई पी सायक्लिक ट्रान्समिशनमुळे काय होतं सन अँड प्लॅनेटरी गिअरमुळं मागच्या हंडीवरती लोड येत नाही. जे तुम्हाला हेवी ड्युटी कामं करायची डबल पलटी नांगर म्हणा किंवा ऊस वाहतूक करायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली ताकद मिळते. त्या हंडीवरती लोड येत नाही, तो लोड डिस्ट्रीब्यूट होतो मागच्या चाकांवरती त्या सन अँड प्लॅनेटरी गिअरमुळे. तर ई पी सायक्लिक आहे. परत आमचे सगळे ट्रॅक्टर कंपनी फिटेड हायड्रॉलिक वॉल्स येतात इनलेट अँड आउटलेट सहित. तर या सगळ्या फॅसिलिटी आहेत. फार्म ट्रॅकच्या सर्व ट्रॅक्टर्सला 5 वर्षाची सुपर वॉरंटी आहे इंजिन गिअरबॉक्स आणि हायड्रॉलिकला. आणि मॅन्युफॅक्चर वॉरंटी जी OEMची आहे बॅटरी आणि हे ती त्याप्रमाणे मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्म ट्रॅक ट्रॅक्टर्सला 500 तासाचा सर्व्हिस इंटरवल आहे, म्हणजे 500 तासानंतर सर्व्हिसिंग आहे. ही कुठल्याच ट्रॅक्टरला फॅसिलिटी नाही. तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स 500 तास सर्व्हिस इंटरवल, 5 वर्षे सुपर वॉरंटी, ट्रॅक्टर ताकदीला मायलेजला खूप जबरदस्त आहेत. ठीक आहे, सगळेच ट्रॅक्टर चांगले असतात, पण आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय फायद्याचं आहे हे बघून घ्या. आम्ही म्हणत नाही की आमचाच ट्रॅक्टर खूप चांगला आहे. एकदा खात्री करून घ्या, बघून घ्या, ठीक आहे, आणि नंतर मग तुमचं निर्णय घ्या. पण की जे सांगतो आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही बाबा की चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. की जे आहे ते तुम्हाला समोर आहे. ओके. यामध्ये सर्व पारदर्शक व्यवहार असतील. तुमचे जुने ट्रॅक्टर एक्सचेंजचे असतील, ठीक आहे, की जे मार्केट रेटप्रमाणे आहे त्याप्रमाणे बाबा आपले व्यवहार्स पण होतील. ओके. तर या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न चालू आहे. कृषी यांत्रिकरणामध्ये प्रत्येकजण सक्षम व्हावं. बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नसते की कुठल्या गोष्टीचा काय उपयोग होतो. त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे म्हणून मला तसलंच पाहिजे. पण आपण ट्रॅक्टर घेताना ठीक आहे की तुम्हाला 50 HP ट्रॅक्टर घ्यायचं आहे, रेंज आहे 50 HPची 6.5 ते 7.5 लाखापर्यंत. तर ते फीचर्समुळं की रेट डिफरन्शिएट होतात, रेट कमी जास्त होतं. त्याच्यामुळे की शेतकऱ्यांनी बघून घ्या की आपण जे घेतो आहे की त्याच्यामध्ये खरंच आपल्या कामाची वस्तू आहे का, ते फीचर आपल्या कामाचं आहे का. जसं मी सांगितलं ड्युअल क्लच, ड्युअल पी टी ओ, पॉवर स्टेरिंग, ऑइल ब्रेक हे 4 फंक्शन सगळ्यांमध्ये कॉमन झालेत. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून ॲडिशनल फीचर म्हटलं तर जसं मी सांगितलं ई पी सायक्लिक ड्राईव्ह ट्रेन मागच्या चाकांसाठी, परत कंपनी फिटेड हायड्रॉलिक वॉल,
यांची सगळ्यांची कॉस्ट तुम्हाला लागतेच परत नंतर. ओके, परत वॉरंटी आहे, हायड्रोलिक सेन्सर तर आहेतच याला. या सगळ्या गोष्टी परत फार्म ट्रॅकला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेंडा घोडा गिअर फॅसिलिटी, ज्याने जागेवरती तुमची ताकद तयार होते. वाहतूकदारांसाठी जे ऊस वाहतूक करतात किंवा बाकीच्या कमर्शियल वाहतुकीसाठी वापरतात, तर हा गेंडा घोडा गिअर T20 गिअरबॉक्स म्हणतो आपण. हा अतिशय उपयोगी असा हा गिअरबॉक्स आहे, जो फार्म ट्रॅकच्या 50 HP, 55 HP आणि 60 HP ट्रॅक्टरमध्ये येतो. फार्म ट्रॅक 60ची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये गेंडा घोडा गिअर हा अतिशय उपयुक्त आहे. तर असा हा गेंडा घोडा गिअर T20 गिअरबॉक्स फार्म ट्रॅकच्या 60 EPI ट्रॅक्टरमध्ये 6055 आणि 6060 आणि नवीन पॉवरमॅक्स सिरीजमध्ये फार्म ट्रॅक 60 EPI आणि 6055मध्ये उपलब्ध आहे. तर ही फॅसिलिटी बऱ्याचशा ट्रॅक्टरमध्ये मिळते. त्यामुळे आपण काय घेतोय, त्याची कॉस्ट का की जास्त आहे हे विचार करून घ्या. आपण जे घेतोय त्या किमतीमध्ये काय मिळतं. शेवटी तुम्ही गुंतवणार आहातच, XYZ अमाऊंट गुंतवणार. त्याच्यामध्ये जर 30-40 हजारामध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू किती ॲड होती, जे 30-40 हजार तुम्ही गुंतवणार आहात त्याच्यामध्ये 30-40 हजार रुपये जास्त गेल्याने पण तुम्हाला त्याच्या मोबदल्यात तुम्हाला व्हॅल्यू किती ॲड होणार आहे. तुम्ही 5-6 वर्ष ट्रॅक्टर वापरणार आहे, तुमचं लोनच 5 वर्षाचं असतं. आपण एक रक्कम गुंतवतो की ती 5 वर्ष वापरतो, ते लोनवरती घेतो. ठीक आहे, समजा की आता मी 7 लाख गुंतवले, 7 लाखाच्या पैकी 5 वर्षामध्ये किती झाले की आपण समजा की 50,000 की त्याचं इंटरेस्ट पकडलं. सरासरी एक उदाहरण म्हणून बघूया. 7 लाखामध्ये की तुमचं 2.5 लाख रुपये तुमचं हे झालं की इंटरेस्ट कॉस्ट पकडली. ठीक आहे, पण तुम्ही 5 वर्षामध्ये 10 लाख रुपये देताय, म्हणजे वर्षाला तुमच्यावरती इन्व्हेस्टमेंट ट्रॅक्टरसाठी 2 ते 2.5 लाख रुपये झाले. तर ते 2 ते 2.5 लाख किंवा आपल्याकडे कसे येतील आणि त्याच्यावरती आपला फायदा कसा होईल. 2-2.5 लाख रुपये आपल्या खिशातून जाणार आहेत, तर आवक आपल्याकडे 5 लाख रुपयाची कशी येईल, तर ते पण आपण बघायला पाहिजे. ओके, तर ती 5 लाखाची आवक आहे का. त्यामुळे की ट्रॅक्टर घेताना की आपण हा कमर्शियल विचार करणं पण खूप गरजेचं आहे. कोणीतरी देतोय 10-20 हजारामध्ये ट्रॅक्टर म्हणून घ्यायचा की असं नको व्हायला की आपलं पूर्ण इकॉनॉमिक्स बघून आपल्याला हे 4-5 वर्षामध्ये की आपल्याला किती फायदा होणार आहे किंवा आपली स्वतःची 2 एकर शेती आहे. मी त्यासाठी म्हटलं मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर हे वरदान आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी. भरपूर काम होतात त्यांनी. त्यामुळे की आपलं बजेट ठरवा. ओके, की त्या बजेटनुसार आपली शेती किती आहे, आपण बाहेरचे उद्योग करणार आहेत का, म्हणजे बाहेरच्या शेतकऱ्यांची कामं करणार आहे का, कोणती कामं करणार आहे, कोणत्या की आपल्याकडे अवजारे लागतील आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये. ठीक आहे, कुठली पिकं आहेत त्यानुसार आपल्याला कुठल्या अवजारांची गरज लागेल, सबसिडी त्यांना कोणती आहे, मी कोणती सबसिडी घेऊ शकतो. ओके, सबसिडी मिळाली तर वेल अँड गुड, बोनसच समजा. पण की आपण जी कॉस्ट घेतोय, ठीक आहे, त्याच्यामध्ये जो की तुम्हाला आउटकम कसं मिळेल याच्यावरती काम करा. कारण की एकदा स्टार्टर मारला की तुमचं डिझेल आणि मेंटेनन्स चालू होतो. त्याच्यामुळे की आपण ट्रॅक्टर घेताना की चांगलाच घ्या, पॉवर टिलर घेताना किंवा की सगळ्या गोष्टी फीचर्स बघून घ्या की जेणेकरून आपण कुठल्याही कामाला कमी पडणार नाही. तर असे की आमचे हे फार्म ट्रॅक, पॉवर ट्रॅक सिरीज सर्व गुणसंपन्न सिरीज आहे. ठीक आहे, बाकीचे पण ट्रॅक्टर कम्पेअर करून घ्या की काही अडचण नाही. मी म्हणतोय म्हणून बघा की फक्त एस्कॉर्टचेच किंवा किर्लोस्करचेच पॉवर टिलर घ्या असं नाही, की आमच्या शेतकऱ्यांचा अनुभव घ्या की आम्ही 3-4 वर्षापासून कार्यरत आहोत. ओके, आणि घेताना सर्व गुणसंपन्न मशीन्स घ्या. जसं की आपण कार घेताना पण बघतो की बेसिक फीचरवाली कार आणि टॉप फीचरवाली कार. ठीक आहे, बेसिकला की ऑटोमॅटिक विंडोज नसतात, तर त्याचं काय फंक्शन आहे, काय फायदा. तसंच ट्रॅक्टरच्या बाबतीत पण आहे, तर त्या गोष्टी समजून घ्या. फक्त कोणीतरी 10, 20, 40, 50 हजारावरती ट्रॅक्टर सोडतोय, पण किंवा तुम्हाला शेवटी ते पैसे द्यायचेच आहेत. की असं नाही की 10, 20, 50 हजारावरती ट्रॅक्टर आणायचा आणि नंतर की इकॉनॉमिकली फाईट करत बसायची. त्याची तुमची पण प्रगती नाही होणार, म्हणजे की दुसऱ्याचं नुकसान करून आपला कधीच फायदा होत नाही. त्याच्यामुळे की अशा पद्धतीमध्ये किंवा अशा स्कीममध्ये अडकू नका की जेणेकरून तुमचं नुकसान होईल. ओके, की सर्वतोपरी की आपल्याला जी वस्तू घ्यायची की त्याच्यावरती तुम्ही लक्षपूर्वक, विचारपूर्वक निर्णय घ्या. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाचं सांगणं होतं संपूर्ण कृषी यांत्रिकरणबाबत. तर आता की आपण बोललो की पॉवर टिलर ट्रॅक्टर्सबाबत. ओके, ट्रॅक्टरचे फीचर्स सांगितले मी, सर्व गुणसंपन्न ट्रॅक्टर्स आहेत फार्म ट्रॅकचे, त्याच्यावरती फोकस करा. एकदा अवश्य भेट द्या, ट्रॅक्टर्सबाबत माहिती घ्या आमच्या टीमकडून, माझ्याकडून. ओके, आपण रेग्युलर प्रत्येक मंगळवारी भेटणारच आहोत. आता सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा की योग्य अवजारे. जर ट्रॅक्टर की तुम्ही निवडला की त्यानंतर लागणारी योग्य अवजारे पाहिजेत की त्याला. आता रोटावेटर, नांगर, फनपाळी ही कॉमन अवजारे झाली. त्याच्या पलीकडे जाऊन आता की आपल्या भागामध्ये की रीपर की कापणीसाठी, की कापणीला पण मजूर मिळत नाहीत, सोयाबीन, गहू, भात या कापणीसाठी रीपर पण उपलब्ध आहेत, जे पॉवर टिलर, मिनी ट्रॅक्टर, मोठे ट्रॅक्टर यासाठी वापरले जातात. परत मळणी मशीन आहे,
परत जनावरांसाठी जे की चारा किंवा स्ट्रॉ रीपर म्हणतात त्याला, चॉप कटर, जे तुम्ही चॉप कटर मशीन एकदम बारीक करता. पण जे दुसरी एक मशीन आहे जी इम्पोर्टेड आहे, ब्राझीलवरून इम्पोर्टेड आहे, ती एकदम पिठासारखं व की एकदम तुमचा चारा बारीक करते, जे जनावरांच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी खूप पोषक आहे. तर अशा मशीन्स की तुम्ही पण सजेस्ट करू शकता. तुमच्या पुढे बघण्यात आलं तर आपण ग्रुपमध्ये त्या मशीनवर की तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये, चांगल्या दरामध्ये आणि क्वालिटी मशीन्स तुम्हाला उपलब्ध, त्याची मी खात्री देतो. प्रामाणिकपणे हवं की तुम्हाला चांगले सल्ले दिले जातील, चांगलं की व्यवहार तुम्हाला हवं की 4 पैसे फायद्याचा जो की होईल, त्याबाबत मी खात्री देतो. हायटेक ॲग्रो ग्रुप त्याबाबत कटिबद्ध आहे. प्रत्येक शेतकरी हा हायटेक शेतकरी व्हायला पाहिजे, हीच मनपूर्वक इच्छा आहे. आणि येत्या काळामध्ये म्हणजे आमचं की या ऑक्टोबर एंडपर्यंत हा यूट्यूब चॅनल की 1,00,000 शेतकऱ्यांचा, हायटेक शेतकऱ्यांचा यूट्यूब चॅनल व्हायला पाहिजे, की अशी आमचं गोल आहे, विजन आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी साथ देणं गरजेचं आहे. ओके. तर संपूर्ण कृषी यांत्रिकीकरणबाबत आपण बोललो. जी नवीन नवीन अवजारं आहेत, 1 एकरचा शेतकरी ते 10-50 एकरच्या शेतकऱ्यासाठी सगळी अवजारं, ट्रॅक्टर्स, पॉवर टिलर्स, पॉवर विडर्स हे उपलब्ध आहेत. पण ते तुम्हाला जे गरजेचं आहे, कुठलं योग्य आहे, काय आहे, ते बघून घ्या. ओके, तेवढंच सांगायचं आहे. विनाकारण खर्च करू नका. ओके, जे तुमच्या शेतीसाठी गरजेचं आहे, इथे आपल्याला की चांगल्या व्यक्तीकडून सल्ला घ्या. ओके, की विनाकारण वगैरे पैसे गुंतवून तुम्ही अडचणीत त्याला असं काही करू नका. किंवा एकत्र मिळून सगळ्यांनी, जर गावामध्ये तुम्ही 4-5 जण असाल तर ते अवजार तुमच्या कामासाठी असेल, तर अवजार तुम्ही 4-5 जणांमध्ये एकत्र मिळून घ्या. आधी तुम्ही पण वर्कआउट करा की तुम्ही पण एक व्यावसायिक आहात. शेती उद्योग हा खूप मोठा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकत्रितपणे काम कसं करता येईल यावरती तुम्ही एकत्रितपणे, संघटितपणे चांगली प्रगती करू शकता. ओके. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेतीसाठी आपल्याकडे सनएज कंपनीबरोबर आपण काम करतो आहे, सनएज. तर आपला पुढचा सेशन जो आहे, दुसरा एपिसोड पुढच्या मंगळवारी, त्यामध्ये सनएजचे उच्च पदाधिकारी असतील की जे तुम्हाला सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करतील. तर की जे कोणी शेतकरी, आता ही काळाची गरज आहे सेंद्रिय शेती, कारण की आपण बघितलं इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड्स, बाहेरच्या कंपन्या ह्या आपल्याला की इनपुट कॉस्ट खूप वाढवतात, आउटपुट त्याप्रमाणे वाढतं पण. ठीक आहे, सेंद्रिय शेतीने पण त्याच आसपास येतं, ±5%, जास्त फरक पडत नाही. पण की इनपुट कॉस्ट खूप वाढते आणि येणाऱ्या टायमिंगमध्ये तुमची जमीन जी आहे, ठीक आहे, की जमीन आपण सुरुवातीला बघितलं की जमिनीचं वगैरे क्वालिटी कशी होती, ठीक आहे, आत्ता काय आहे. तर जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी सेंद्रिय शेती खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून आपला हा गांडूळ मित्र सगळ्यात म्हणतो आपण की गांडूळ हा की जमिनीसाठी सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांचा मित्रच. तो परत कसा आणता येईल, त्याची वाढ कशी करता येईल, तर ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून, मी त्यामध्ये एक्सपर्ट नाही, तर ते सनेज कंपनीचे पदाधिकारी आपल्या पुढच्या मंगळवारच्या सेशनला सनेज कंपनीचे पदाधिकारी असतील. तर सेंद्रिय शेतीबाबत आपण पुढच्या मंगळवारी बोलूया. आता की हे दुसरा महत्त्वाचा पॉईंट झाला. तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की हायटेक शेतीमाल बाजारपेठ. तर आत्ता सध्या मी जसं सांगितलं की आले, ऊस, आले, हळद, परत तरकारी, बटाटे आणि इंद्रायणी भात, तर ह्या पिकांवरती आपण काम करणार सुरुवातीला, की त्यासाठी एक्सपोर्टच्या ऑर्डरसाठी आम्ही कार्यरत आहोत. आमचे ग्रुप्स कनेक्टेड आहेत. तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल. टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल, परत आमचं फेसबुक चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर आजचा हा आपला पहिला एपिसोड. निश्चितच की तुम्हाला थोडीफार तरी माहिती मिळाली असेल. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त ही चांगल्या पद्धतीने माहिती मिळावी. आपण पुढचे सेशन, जसे की आता मी सांगितलं की यांत्रिकीकरण, तर प्रत्येक अवजाराची माहिती की लाईव्ह सेशन्स पण आपण करणार आहोत. तर जसं की ॲटम ट्रॅक्टर, की एक दिवस की एक 10-15 मिनटाचं सेशन तुम्हाला की ट्रॅक्टरबाबत माहिती दिली जाईल, एखाद्या अवजाराबाबत पर्टिक्युलर माहिती दिली जाईल. या शेती क्षेत्रातील निगडीत की जसे की कृषीभूषण असतील, परत बाकीचे काही सन्मान मिळालेले लोक असतील, तर हे तुमच्यासोबत की अटॅच होतील. तर असे आपण सेशन लवकरात लवकर वगैरे स्टार्ट करणार आहोत. प्रत्येक मंगळवारी 5 वाजता करणार आहोत. तुमची जास्तीत जास्त उपस्थिती प्रार्थनीय आहे. तर हा पहिला एपिसोड श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपण चालू केलेला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण की ह्या नव्या पर्वाची सुरुवात केलेली आहे. तर प्रत्येकाची साथ हवी आहे. थँक्यू, धन्यवाद.